भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिके। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ज्ञानाञ्जनस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्विताश्च। नमो विष्णुपदाय कृष्णपेशाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावरण्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरविषे नमः। पंचतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। हा जो श्लोक आहे हा ध्रुव महाराजांनी म्हटलेला श्लोक आहे। जेव्हा भगवंत प्रगट झाले होते तेव्हा त्यांनी हा श्लोक म्हटलेला होता। तर ध्रुव महाराजांची इच्छा होती भगवत प्राप्ती करायची। दिसतंय ना सगळ्यांना? तर ध्रुव महाराजांची इच्छा होती की भगवंत प्राप्त करायचे। भगवंत प्राप्त करायची खरी त्यांची इच्छा नव्हती। त्यांची इच्छा होती हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तर ध्रुव महाराजांची इच्छा होती, जे तुम्ही 3 आठवड्यापूर्वी कथा ऐकली होती ध्रुव महाराजांची, तर त्याच्यामध्ये कथा होती की ध्रुव महाराजांना एक उच्च पद प्राप्त करायचं होतं, ही त्यांची इच्छा होती। परंतु त्या इच्छेमध्ये आणखीन काही इच्छा पूर्ण झाल्या, ते म्हणजे खूप मोठं राज्य आणि त्याचबरोबर भगवत प्राप्ती पण।
पण सर्वात पहिले त्यांना जी इच्छा होती ती पहिले पूर्ण झाली, की मोठं पद पाहिजे होतं, आणि बाकीच्या इच्छा पूर्ण होत गेल्या. तरीही त्यांची इच्छा होती. पण बरेच वेळा आपण सगळ्यांना सांगतो की आमचा सुरभी कुंज सत्संग इथे इस्कॉनचा हरे कृष्ण सत्संग चालतो, तर तुम्ही या. तर तेव्हा सगळेजण आपल्याला एक वाक्यामध्ये उत्तर देतात, जेव्हा तो इच्छा करेल तेव्हा मी येईल, असं सांगतात ना. जेव्हा देव किंवा भगवंत इच्छा करतील, तो मला बुद्धी देईल, त्याच वेळेस मी येऊ शकणार. आहे तर कसं येणार ना. तो इच्छा करत नाही तोपर्यंत काही होऊ नाही शकत. आणि आपण म्हणतो भगवंत ते इच्छा करतातच, तुमचीच इच्छा मध्ये येते. म्हणतात नाही नाही, अजून तेवढं मनामधनं आतुरता वाटत नाही, तो आवाज ऐकू येत नाही मला, जा मंदिरात जा, असं कुठून काहीतरी यायला पाहिजे. असं इच्छा करू नये. परंतु एका भक्ताने इच्छा केली होती की मला पूर्ण वेळ भगवंतांच्या भक्तीत सेवा करायची, पण काहीतरी कारण पाहिजे ना, असं काहीतरी उद्देश असेल, काय कारण, म्हणून मी भगवंतांसाठी पूर्णपणे वाहून गेलो. तर त्या भक्तांनी प्रार्थना केली की भगवंत असं काहीतरी घडवून द्या की जेणेकरून मला वाटेल की यामुळे टिंबटिंबमुळे मी आता भगवंतांच्या सेवेत पूर्णपणे वाहून गेलेलो आहे. त्यांनी अशी संध्याकाळी प्रार्थना केली मुंबईच्या मंदिरामध्ये. तिकडनं त्यावेळेस मारुती ओमनी गाडी होती, ओमनी, त्या ओमनीमधनं ते निघाले आणि ओमनीचा त्या रात्री ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यावरती त्यांनी फक्त बघितलं, अरे एवढं लांब कसं काय, आणि दुसऱ्या दिवशी डोळे उघडले ते हॉस्पिटलमध्येच. मग त्यांनी बघितलं की अरे आपल्या इकडे वेगळंच हाड लागतंय. त्यांना समजलं की इकडे जे हाड आहे तर त्यांच्या छातीतलं काढून इकडे लावलेलं आहे. आणि मग इकडे बघतात, अरे सुईनी कोणी हे काय दोरे कोणी टाकले, इकडे टाके टाकलेले आहेत. हात आहे का, हा हात आहे. पाय आहे, हा जाणवत नाही पण आहे, हात स्पर्श होत आहे, सगळं जॉईंट आहे, अजून काही गेलेलं नाही. थोडंफार इकडे तर तिकडे गेलेलं आहे पण आहे. मग त्यांना सगळे म्हणायला लागले येऊन, अहो तुम्ही खूप भाग्यवान आहे, भगवंतांनी तुम्हाला साक्षात वाचवलं, कारण एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं कोणी वाचत नाही आणि तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे करून. मग तेव्हा त्यांना आठवलं, हो मी प्रार्थना केली होती ना, काहीतरी कारण पाहिजे ना, आता मग मी भगवंतांच्या पूर्णपणे सेवेमध्ये लागू शकतो, कारण भगवंतांनी मला ऍक्सिडेंट मधनं वाचवलेलं, आता मी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत लागेल. तर असं गरजेचं नाही की आपल्यासोबत पण अशी काहीतरी घटना किंवा दुर्घटना घडली पाहिजे. टिंब कारणांमुळे मग मी आता पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत लागलेलो आहे. पण तरी पण काही जणांना असं वाटतं की असं काहीतरी झाल्यानंतरच, म्हणजे जोपर्यंत मी लात नाही खाणार तोपर्यंत मी येणार नाही. तर ती पण भगवंत इच्छा पूर्ण करतात. तर इच्छा ही कोण करतं नक्की? आपण सांगतो देवाची इच्छा आहे. तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की भगवंतांच्या इच्छेशिवाय एक पान देखील हलत नाही, ते असं सगळीकडे ऐकलेलं आहे. तर ही वाक्य रचना कुठून तयार होते? तर कृष्ण यजुर्वेदामध्ये एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे केन उपनिषद. केन उपनिषद, केन कोणाच्या द्वारे, केन कोणाच्या द्वारे, हे जग कोणाच्या द्वारे चालतं, असा पहिला श्लोक आहे त्या उपनिषदाचा. कोणाच्या द्वारे या मनामध्ये सर्व काही इच्छा येतात, केन कोणाच्या द्वारे, म्हणून त्या उपनिषदाला नाव दिलंय केन उपनिषद. तर त्या केन उपनिषदामध्ये 3 घटना सांगितल्यात, त्याच्यामध्ये तिसरी घटना आपण घेणार आहोत, तिसरा खंड. पहिल्या खंडामध्ये की भगवंत ब्रह्मन सर्व काही शक्तिशाली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे खंडामध्ये केन उपनिषदाच्या की जो कोणी म्हणतो मला भगवंत माहित आहे त्याला भगवंत माहित नाही. जो असं म्हणतो मला भगवंत माहित आहे त्याला भगवंत माहित नाही. कारण ज्या वेळेस आपण असं म्हणणार मला आता भगवंत समजले की लगेच भगवंतांचे लीला आणि गुण वाढतील, मग ते आपल्याला नाही माहितीये, आपण ते पण जाणणार तर ते पण परत नवीन काहीतरी तयार होणार. त्यामुळे जो म्हणतो मी भगवंतांना जाणतो तो पूर्णपणे जाणत नाही. अपूर्ण जाणणे म्हणजेच पूर्ण जाणणे, पण पूर्ण जाणण्याचा प्रयत्न करायचा. हे शब्दांची खेळ रचना आहे जी त्यांनी केन उपनिषदामध्ये केली आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये सांगतात की देवतांनी असुरांवरती विजय प्राप्त केला होता, तिसऱ्या खंडामध्ये येतं. आणि त्यामध्ये प्रमुख 3 देवता होते, अग्नी, वायू आणि इंद्र. हे 3 पण आनंदाने स्वर्गाकडे जात होते. त्यावेळेस तिथे अचानक एक व्यक्ती आला की ज्याचं कोण आहे काय आहे माहित नव्हतं.
म्हणून इंद्र काय सांगतात अग्नीला, हे अग्नी जा, तुम्ही बघा की तो कोण व्यक्ती आहे, खूप प्रभावशाली दिसतोय. तर तो अग्नी जाऊन त्या व्यक्ती, त्याला यक्ष म्हटलेलं आहे, तर यक्ष म्हणजे कोण आहे माहित नाही, केनोपनिषदात सांगितलेलं आहे. तर तो सांगतो की तुम्ही कोण आहे. तर अग्निदेव सांगतो मी जो आहे तो अग्नी आहे, माझ्याद्वारे सगळे आहुती देवतांपर्यंत जातात. तर ते म्हणतात, मग तो यक्ष विचारतो त्यांना की तुमचं काय कार्य असतं. तर म्हणे जे काय पृथ्वीवरती आहे किंवा सृष्टीमध्ये आहे त्याला मी जाळून टाकतो. तर त्यावेळेस तो यक्ष किंवा जो एक व्यक्ती आहे, अज्ञान व्यक्ती, तो काय करतो, एक तृण घेतो किंवा गवताची काडी घेतो आणि ती ठेवतो, सांगतो की याला जाळून दाखवा. मग अग्निदेव पूर्ण शक्तीच्या द्वारे त्याला जाळायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडनं शक्य नाही होत. मग ते जाऊन सांगतात मोठा माणूस आहे. मग इंद्र सांगतात वायुदेव जाऊन बघून या तुम्ही. मग वायुदेव विचारतात तुम्ही कोण आहात. ते म्हणतात तुम्ही कोण आहात. तर म्हणे मी मरुत आहे, मरुतांचा देवता म्हणजे वायुदेव आहे. तुम्ही काय करतात. वायुदेव सांगतात जे काही या सृष्टीमध्ये आहे ते मी हलवतो, माझ्या शक्तीच्या द्वारे ते हलतात. मग ते म्हणतात ठीक आहे, हा जो तृण जो ठेवलेला आहे गवताचं काडी, त्याला तुम्ही हलवून दाखवा. तर वायुदेव पूर्ण शक्तीच्या द्वारे पण त्या काडीला हलवू नाही शकत. मग ते इंद्राला सांगतात मोठी पार्टी एकदम, आपल्याकडनं पण नाही जमलं काय. मग इंद्र जाणार, त्यांना इंद्रानं मघवान म्हटलेलं आहे की त्यांनी मोठे मोठे कार्य केलेले आहे. तर इंद्र जाणार, तेवढ्यातच इंद्रानं समजतं की जर अग्नीकडनं हे शक्य नाही, वायूकडनं शक्य नाही, तर अर्थातच हा माझ्यापेक्षा पण शक्तिशाली असणार आहे. त्यामुळे इंद्र पहिलेच जाऊन नमस्कार करतात की मी शरणागत आलेलो आहे, तुम्ही कोण, तुमची ओळख मला पटवून द्या. तेवढ्यात ती व्यक्ती गायब होऊन जाते आणि तिथे हिमालयाची पुत्री पार्वती देवी येते. तर पार्वती देवीला आदिशक्ती सांगितलेलं आहे. मग इंद्राला समजते की या व्यक्तीचं अदृश्य होणे आणि पार्वती देवीचं दृश्य होणे याच्यात काहीतरी संबंध आहे. म्हणून पार्वती उमादेवीला इंद्र विचारतात की ही कोण व्यक्ती होती. तर ते सांगतात की हेच तर परब्रह्मन भगवंत आहेत करून, त्यांच्याद्वारे तुम्ही विजय प्राप्त करू शकले आणि हे सर्व काही घडलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे भगवंत सर्वात शक्तिशाली आहे असं वाक्य आहे. पण माझ्या पूर्ण बोलण्यामध्ये एकदा तरी वाक्य आलं काय की भगवंतांच्या इच्छेशिवाय ते पान नाही हलत. नाही आलं ना. भगवंतांच्या शक्तीच्या द्वारे पानं हलतात, भगवंतांच्या इच्छेने पानं हलत नाही. भगवंत बसल्यावरती विचार नाही करत 3 नंबरचं पान हलवा, नाही त्याच्या मागचा हलवा, नाही आता ते नका हलवा, तिकडचा हलवा, असं नाही करत आहे ना. काही कंटाळा आल्यावरती ते काय माझं काम होईल, माझं काम नाही होणार, माझं काम होईल, माझं काम नाही, फुलाचे पाकळ्या काढत बसतात तसं. तर भगवंत तसं काही इच्छा करत नाही बसत आहे. भगवंत आपले आपले निद्रिस्त आहेत किंवा त्यांच्या लीला करतात. भगवद्गीतेमध्ये भगवंतांना हा श्लोक म्हटलेला आहे, तुम्ही माईक काढून घेऊ शकता अर्थ वाचायला. हा श्लोक म्हणूया. उपदृष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे, तो महेश्वर, देखरेख करणारा म्हणजे उपदृष्टा व अनुमती देणारा म्हणजे अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. भगवद्गीता 13.23. तर यामध्ये परमात्म्याची व्याख्या दिली आहे. कोणाची? परम आत्मा. आपण आहोत आत्मा आणि सर्वात श्रेष्ठ आहे परम आत्मा. परमात्मा आत्मा कुठे राहतो? हृदयामध्ये. त्यांचं कार्य काय सांगितलेलं आहे? तरीही या शरीरामध्ये दुसरा एक भोक्ता राहतो. पहिला भोक्ता कोण आहे? जीवात्मा किंवा आत्मा, आपण. आणि दुसरा कोण आहे? दिव्य भोक्ता आहे. तो कोण आहे? महेश्वर आहे. आणि त्याचे कार्य काय आहे? देखरेख करणारा, उपदृष्टा, बघणे. आपण म्हणतो ना अरे मग चोरी करताना कोणी बघितलं तर नाही ना. तर भगवंत नेहमी बघत असतात, उपदृष्टा. आणि दुसरं काय परमात्म्याचं कार्य? अनुमंता, परवानगी देणारे. कोणी म्हणे भगवंत आज पाऊस नाही पडला पाहिजे जेणेकरून आम्हाला प्रसाद भेटेल, विशेष प्रसाद आहे,
तर पाऊस नाही पडला पाहिजे म्हणजे सत्संगला जाता येईल. तर ही आपण इच्छा करतो आणि भगवंत परवानगी देतात. ठीक आहे चालेल, देतो आम्ही, पाऊस नाही पाडणार, थांबून ठेवतो, 10 नंतर पाडू आम्ही पाऊस. किंवा कधी कधी आपण बससाठी जातोय आणि लेट झालेलो आहे, तेव्हा बोलतो अरे आज बस लेट व्हायला पाहिजे, लेट व्हायला पाहिजे, लेट व्हायला पाहिजे. तर आपण परवानगी मागतोय. देणार की नाही त्यांच्या हातात आहे, पण इच्छा कोण करतं याच्यामध्ये? आपण करतोय. भगवंत करतात का लेट? आपण गेल्यावरती बसच येत नाही, बसच येत नाही, मी तेवढ्या वेळचं वाट बघतोय, बसच येत नाही. तर इच्छा आपण करतोय बस लवकर येण्यासाठी, पण भगवंत लेट नाही करत आहे त्या बसला. भगवंत त्या बसला जाणून बुजून लेट नाही करत आहे. ती दुसरी कोणीतरी किंवा तिसरी व्यक्ती आहे जी त्या बसला लेट करते. ती कोण आहे ती बघूया. भगवंत इच्छा करतात का? नाही. इच्छा कोण करतं? जीवात्मा. पण नेहमी आपण असं का ऐकलेलं आहे? तो इच्छेल तेव्हा होईल. हे वाक्य कुठून आलं मग? हे पण एक वाक्य येतं, ऐकलं ना सगळ्यांनी. तर ते वाक्य पण आहे, पण ज्यावेळेस आपल्याला करायचं नसेल ना त्यावेळेस आपण वाक्य म्हणतो, बरोबर. आणि ज्यावेळेस आपल्याला करायचं असेल तेव्हा आपण काय म्हणणार? नाही नाही, भगवंतांची पण इच्छा हे असंच झालं पाहिजे. आपण आपल्या हिशोबाने ते वाक्य फिरवून घेतो. तर यामध्ये तर सांगितलेलं आहे की परमात्मा इच्छा करत नाही, जीवात्मा करतो. परमात्मा फक्त बघतात आणि परवानगी देतात. आता इच्छा जी आहे ती कुठून येते? तर ती पहिल्यापासून आपल्याला दिलेली आहे. ते भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तप. माइक ऑन करा. हे परंतप भारत, इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हे परंतप, जीव कशामध्ये? हरे कृष्ण. क्लासच्या मध्ये इकडे इकडे येऊ नका, माताजींनी कोणीतरी करा. शिकणारे माताजी बाहेर आहेत दोन्ही पण. तर याच्यामध्ये सांगतात जीवात्म्याकडे 2 गोष्टी दिल्या आहेत, इच्छा आणि द्वेष. यापासून उद्भवणारा द्वंद्व मोहित झालेला आहे. आपण इच्छाच्या मुळे मोहित होतोय. पण इच्छा वाईट आहे का? काही बरेच जण काय म्हणतात इच्छा खूप वाईट हो, इतक्या इच्छा येतात ना. जपमाळ कुठे आहेत सगळ्या आपल्या? जपमाळ एक्स्ट्राच्या होतात ना, त्याच्यात आहे का? ते काढा ना, आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं पुढे. ज्यांच्याकडे जपमाळ असतील तुमच्या तर ते तुम्ही काढू शकता. पुढे करायचं, आता नाही, हालचाल नका करू बाकीच्या. तर ते सांगतात की 2 गोष्टींनी जीवात्मा पहिल्यापासूनच आलेला आहे. एक इच्छा आहे आणि द्वेष आहे. तर ही जी इच्छा आहे ना, ही आपली इच्छा नाही आहे, ही आपल्या इच्छेची इच्छा आहे. म्हणजे काय? आपण आधी कधी इच्छा केल्या होत्या पण त्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत, आपण विसरून गेलोय. पण भगवंतांनी सगळ्या नोट डाऊन करून ठेवल्या आहेत आणि त्याची एक फाईल बनवून ठेवली आहे. तर जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळेस ती आपल्या फाईल सोबत पाठवतात. तुमच्या या इच्छा होत्या, त्याच्यासाठी आम्ही पुण्य तुमच्याकडे अर्जन करायला लावलेलं आहे आणि आपण विसरून जातो. तेव्हा मग जेव्हा पुण्य पूर्ण होईल तेव्हा ती इच्छा पूर्ण होऊन आपल्याला मिळेल. त्यामुळे इच्छा करताना लक्षात ठेवा, जरी आपण विसरलो तरी त्याची नोंदणी होत आहे आणि ती पूर्ण होणार आहे. आणि ती पूर्ण होणार आहे, त्याच्याकडनं जबरदस्ती आपल्याकडनं पैसे घेतले जाणार आहे. जसं हप्त्यावरती एखादी वस्तू घेतली, ती वस्तू आपण घेतलेली आणि पैसे द्यावेच लागत राहणार आहे आपल्याला. तसं ते इच्छेचं असतं. एकदा इच्छा घेतली की त्याची पेमेंट करतच राहावी लागते, पण ती वस्तू नंतर मिळते, पहिले नाही मिळत. तर नेहमी आपण बघतो की इच्छा मी करतोय पण पूर्ण होत नाही. पण कधी कधी मला कोणीतरी इच्छा देतं, माझी इच्छा नाहीये पण तरी पण इच्छा येते. मग जर मी देत नाही तर कोण इच्छा देतंय? म्हणजे आणखीन एक कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपल्या इच्छा आपल्याला आपली इच्छा आहे म्हणून असं दर्शवतं नेहमी. तर भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेले, त्याला माया देवी सांगितलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. आपली इच्छा नव्हती त्याच्याकडे लक्ष जाण्याची, पण तरी पण लक्ष जात होतं. तर मग ही इच्छा त्यांनी प्रदान केली. इतका शक्तिशाली आहे का तो? तर कोणीतरी आपल्याला इच्छा देत आहे, आपल्या इच्छेच्या विरुद्ध पण. तर त्याला म्हटलेलं आहे दुर्गा देवीची मायाशक्ती. ही मायाशक्ती 3 गुणांच्या द्वारे कार्य करते. किती? 3 गुणांच्या द्वारे, सत्व, रज आणि तम. तर हे 3 गुण सदैव आपल्याला अनेक इच्छा देत राहतात. उदाहरणार्थ, आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर सहसा सगळेजण अभ्यास करायला कुठे बसतात? गादीवर. घरामध्ये सगळे बडबड करतायत, किचन मधला सुगंध येतोय, याला भूक पण लागलेली आहे, आणि मग थोडा आडवा होऊन मग अभ्यास केला जातो. तर त्याची इच्छा आहे अभ्यास करायची. पण 3 गुण काय म्हणतात? तुम्ही रूल सगळे ब्रेक केले. एक तर बेडवरती झोपायचं कार्य आहे, तिथे तुम्ही बसायचे कार्य करताय, पहिला नियम बाधित केलेला. बेड म्हणजे शयन करणे. ज्या रूम मध्ये शयन केलं जातं त्या रूम मध्ये वाचन नाही केलं जात. बघा, कुकिंग किंवा किचन कुठे पण करू शकतो, पण किचन ही एक जागा आहे जिथे सामान सगळं लावलेलं आहे, आणि त्यामुळे किचन मध्ये नैवेद्य किंवा भोग बनवणे सोपं आहे, जेवण बनवणे सोपं आहे. पण हॉलमध्ये पण ती रूमच आहे, पण तिथे ते करणं तेवढं सोपं नाही. आपण नियमभंग काय केलेला आहे की बेडरूम मध्ये वाचन करतोय. ते खरं वाचनालय किंवा जिथे वाचायची जागा आहे तिथे गेलं पाहिजे. पुढे अजून नियम काय भंग केलेला आहे की ज्या वेळेस ही पाठ आहे ना, ही पाठ कुठे टेकली आपण की त्याच्याने आराम मिळतो, आणि जर ती जास्त टेकली तर त्याच्याने निद्रा मिळते. जर आडवा होऊन कोणी अभ्यास करत असेल तर ती निद्रेमध्ये तो अभ्यास करतोय असं त्याचा अर्थ होईल. म्हणून बसून अभ्यास केला जातो. तर पूर्वी आपण सगळ्यांना सांगायचो ना की हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम ग्रीन माइक हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. त्याच्यामध्ये खुसखुस आवाज येत होता, काढला. मला आवाज येतोय मी? तर मायादेवी सांगते की जेव्हा तुम्ही नियमांना पालन कराल त्याच वेळेस हे सगळे तुम्ही गोष्ट करू शकता. आवाज थोडा मापात येतात, ब्लॅक वायर. तर त्याच वेळेस आपण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. इच्छा नसताना पण व्यक्ती उठला की तिकडे लक्ष जाणारच. त्यामुळे लक्षात ठेवा की जर अभ्यास करायचा असेल, जप करायचा असेल तर हे कठीण प्रयोग घरी करू नये. ठीक आहे, हे भरपूर कठीण प्रयोग आहे. हे घरी तर करायचे असतात, पण बेडरूम मध्ये टीव्ही चालू असताना त्यावेळेस करू नये. आपण अपयशीच ठरणार आहोत. जेव्हा पण जप करायचं असेल त्यावेळेस भगवंतांच्या जवळ, तुळशी देवीच्या जवळ बसून भक्तांच्या संघामध्येच करावा. नाहीतर अन्यथा आता 2 वेळा तुम्ही बघितलेले, इच्छा नसताना पण ऑटोमॅटिक लक्ष जात आहे तिथे. म्हणजे आपण विसरून पण जातो की आपल्याला तिकडे बघायचं नाही. विसर पडणे. विसरून पण गेलो होतो की मला विसरायचं नव्हतं, असं होतं ना. मला लक्षात आहे मी विसरलो होतो, आणि विसरलेलं पण विसरून गेलो. म्हणजे अज्ञानाला अज्ञान मिळालं मला. तसं दुर्गादेवी करते. दुर्गादेवी काय सांगणार? बरेच जण ज्यांना डायबिटीस असतो त्यांना माहिती गोड नाही खायचं. त्यांना सगळेजण म्हणतात अहो खावा गोड. नाही मला खायचं नाही गोड. आणि नाही म्हणतात, ठीक आहे तुम्ही थोडंसं म्हणता तर खाऊन घेतात ते. तसं जप करताना भेटले बाळ. तर जप करताना पण तसंच आहे. इच्छा असते की इच्छा दुसऱ्या नाही यायला पाहिजे, या इच्छेनेच दुसरी इच्छा चालू होते. जप करताना सारखं मनाला सांगायचंय भगवंतावरती आपल्याला ध्यान केंद्रित करायचं आहे. पण ध्यान केंद्रित करण्यासाठी मला भरपूर प्रॉब्लेम आहेत, आणि मग ते चालू होतं. तिकडनं कथा सुरू होते आपली. तर भगवद्गीतेत भगवंत सांगतात दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. ही जी माया आहे खूप कठीण आहे.
माम एव ये प्रपद्यन्ते, जो कोणी मला शरण येईल मायामेतां तरन्ति, तोच केवळ याच्यातनं तरुण जाऊ शकतो. जो व्यक्ती उठून उभा राहील आणि युद्ध करेल त्याच्याशी युद्ध केलं जातं. ज्यांनी आधी झोपलेला आहे आणि हार मानली आहे त्याच्याशी मायादेवी कशाला युद्ध करेल. बरेच जण म्हणतात त्याला ना फार हौस आहे काय काय कार्य करायची म्हणून तो अडकतो. जो कधी प्रयत्नच नाही करणार त्याला का कसला संशय येईल ना. मायादेवी जेव्हा आपण तिच्याशी संघर्ष करायला जातो त्याचा अजून वाढेल काय. मला जोराने बोलावं लागतं. फुल केला का गेन वाढवा त्याचा रेड कलरचा, त्याचाच वरती आहे ना गोल फिरवायचा या काळ्याचा गेन. हरे कृष्णा आता आवाज थोडा कमी करा. हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला वाटत प्रभूजींना इकडनं बसून माहिती सगळं. ती दुर्गा देवी जी आहे ही एवढी क्लिष्ट आहे की किती जरी नियम माहिती असेल तरी पण आपण तिकडे घसरणार. जसं उंदीर पकडण्यासाठी वर्षांपासून तसाच पिंजरा वापरला जातो तरी पण उंदीर त्याच्यात पकडला जातो. तर ही दुर्गा देवी भरपूर स्मित हास्य देते आणि त्याच्याने अडकले जातात सगळे व्यक्ती. मायादेवी किंवा दुर्गा देवी किंवा मायेचे काही स्थान आहेत आपल्या इंद्रियांमध्ये. ते आहेत इंद्रियाणि मनोबुद्धिर् अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. भगवद्गीता श्लोक क्रमांक 3.40. कुठे कुठे मायादेवी आहे. इंद्रिये, मन आणि बुद्धी या 3 ठिकाणी आहे. आपल्याला जोपर्यंत ह्या तिन्ही जागेला स्वच्छता नाही करणार तोपर्यंत मायादेवीचा प्रभाव राहील. परीक्षेची काळ असते किंवा आपल्याला प्रवास करून कुठेतरी जायचं आहे. 4 वाजता जायचं असेल तर 3 ला जाग येते, 2 ला जाग येते, पण 4 ला जाग येत नाही बरोबर. किंवा जरी 4 ला जाग येली तरी असं वाटतं की 5 मिनिटं झोप काढूया आणि मग उठूया. आणि ती वेळ अशी निघून जाते की जणू काय 6 कधी वाजले समजतच नाही. तर मायादेवी ही आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि इंद्रियांमध्ये प्रविष्ट आहे नेहमीसाठी. तर इंद्रियांना स्वच्छ कसं करायचं असतं भगवंतांच्या सेवेमध्ये लागले आहे. तर तुम्ही बरेच जणांना सेवा दिली जाते. इकडे झाडू मारणे, इकडे पुसून घेणे. तर पद्मपुराण आणि स्कंद पुराणामध्ये काही कथा दिलेल्या आहेत की भगवंतांच्या इथे चुकून झाडू मारला. जसा हा रंग दिला होता तेव्हा मी कथा सांगितलेली. एक वेश्या असते ती पान खाते, नाईट ड्युटी असते त्याची. नाईट ड्युटीच्या वेळेस ती पान खाऊन लिपस्टिकच्या ऐवजी पान खायचे आणि तिचं पान संपून जातं पण तरी पण कोणी कस्टमर येत नाही. मग ती कंटाळून काय करते ते उरलेलं पान जे आहे ते ठोकून देते भिंतीवर आणि निघून जाते. जात असताना घराकडे मध्यरात्री तिला एक साप चावतो आणि ती मृत होते. त्यावेळेस लगेच तिथे येतात यमदूत त्यांची गाडी घेऊन आणि तेवढ्यात त्यांना एक रथ पण दिसतो विष्णुदूतांचा. यमदूत बोलतात आज कसं काय इकडे रस्ता चुकले तुम्ही. तर आम्ही नाही, तुम्ही रस्ता चुकले. कसं काय, आमच्याकडे इथं अकाउंट आहे पूर्ण, वेश्या आहे, हे आमचा कस्टमर आहे. विष्णुदूत म्हणतात नाही असेल आधी तुमचे ती कस्टमर, पण आता ही भक्त झालेली आहे, ही नरकात नाही जाणार. यमदूत बोलतात तुमचं कारण दाखवा बरं, तुम्ही खरे खोटे कशावरनं काय प्रमाण आहे की तुम्ही हिला वैकुंठाला घेऊन जाणार. तर ते सांगतात की हिने पान थुकलं. यमदूत बोलतात थुकलं बस की मग. अरे पान थुकल्याने कोणी वैकुंठात जातं काय. पान कुठे थुकलं, भिंतीवर थुकलं, आणि मग कसं काय वैकुंठात जाणार. तर त्यावेळेस ते सांगतात की यांनी जे पान थुकलं होतं ते विष्णू मंदिराच्या बाहेरच्या बाजूला थुकलं होतं. त्यामुळे भगवंतांनी भिंत रंगवण्याची सेवा स्वीकार केली म्हणून ही वैकुंठाला जाणार आता. तर तसंच आहे की जर आपण ही भिंत भगवंतांसाठी रंगवतो, झाडून घेतो, पुसून घेतो तर आपल्याला मोठमोठे पद प्राप्त होतात भक्तीमध्ये.
पद मिळणे हे तर फक्त फॅसिलिटी आहे भक्ती करण्यासाठी. तर इंद्रियामध्ये इंद्रिये, मन आणि बुद्धी. तर मनाला शुद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मनत्रायती इति मंत्र. अजून शोध चालू आहे का जपमाळेचा? नाही सापडलाय. भगवंतांसारख्या जपमाळ. ते पिवळ्या पिशवीत बघितलं वरती? भगवंतांनी ही मायादेवी एक ऑटोमॅटिक मशीन बनवलेली आहे. या मशीन मध्ये जे काही आपण टाकणार त्याप्रमाणे फळ प्राप्त होणार. तर जर आपल्याला या भौतिक जगामध्ये वागायचं असेल तर 3 गुणांचे नियम पालन करावे लागतील. बरेच जण असतात कार्य स्वतः नाही करणार आणि भगवंतांना सांगणार मी कार्य नाही केले पण मी भक्त, आता तुम्ही पुढचं करून घ्या. असं अर्जुन भगवंतांना म्हणत नाही, भगवंता मी पूर्ण शक्तिमान आहे, मी जीवात्मा आहे, सो तुम्ही तुमचं युद्ध पूर्ण करा, मी मागे बसून जप करतो ना रथावर, मी कशाला काय करू, तुम्ही शक्तिमान आहात पूर्णपणे. तर बरेच भक्त असं करतात, भगवंता तुम्हीच शक्तिमान आहेत ना, मी काहीच नाही करू शकत, असं करा मी जप करतो, तुम्ही सगळे कार्य करून घ्या बाकीचे. हे होतं खरं, पण आपल्यासाठी भक्तांसाठी नाही, आपल्यासारख्या लेवलच्या भक्तांसाठी नाही. तर कुठल्या भक्तांसाठी ते आपण पुढे बघूया. सगळ्यांना माहिती आहे की या जगामध्ये स्त्रियांच्या मनामध्ये काय चालू आहे हे स्त्रियांना पण समजत नाही. पुरुषांना तर समजणे दूरच आहे. स्त्रियांना पण समजत नाही की काय चालू आहे त्यांच्या मनामध्ये. याचं पक्क उदाहरण म्हणजे साडी खरेदी करणे. साडी खरेदी करताना स्त्रियांना पण समजत नाही की कुठली साडी मला आवडलेली आहे. फक्त जी मला दाखवलेली ती मला आवडलेली नाहीये, बाकीच्या सगळ्या आवडलेल्या आहेत. आणि जी मी घेऊ नाही शकत ती मला घ्यायची आहे. जी मी आणलेली आहे ती बरोबर नाही आणलेली, एवढं नक्की आहे. आणि जी दुसऱ्याने घातलेली आहे ती चांगली आहे. असे काही नेहमी द्वंद्व चालू असतात. जोपर्यंत सगळ्यांचंच आहे हे, पण स्त्रियांमध्ये लवकर दिसतं, जोपर्यंत त्यांना असं कोणी सांगत नाही तुम्ही जे केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे, हा, आणि जर त्यांना ते मान्य नसेल तर ते समोरच्याला बोलायला लावतात की तुम्ही मान्य करा की मी हे जे केलेलं आहे ते बरोबर आहे, तोपर्यंत त्यांना समजावलं जाईल. तर एक फेमस ऑथर आहे, तिने हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे एव्हरीथिंग मेन नो अबाउट वुमन. पुरुषांना सगळं काही जे माहिती आहे स्त्रियांबद्दल, पुरुषांना जे काही माहित आहे स्त्रियांबद्दल, असं काय काय गोष्टी आहेत जे पुरुषांना माहित आहे. हे ऑथरचं नाव आहे डॉक्टर ॲलन फ्रान्सिस, हा सायकोलॉजिस्ट आहे फेमस. तर यांनी 130 पानांचं हे फेमस बुक लिहिलेलं आहे. तुम्ही बघताय अमेझॉन वरती दिसतंय मोठ्या अक्षरात, 550 रुपयाचं पुस्तक आहे भारताच्या याच्याप्रमाणे. आणि लोक हे खरेदी करतात आणि दुसऱ्यांना देतात पण. याच्यात काय असं रहस्य लिहिलेलं आहे की स्त्रियांच्या मनातलं सगळं काही जाणू शकतोय पुरुष. तर हे ते पुस्तक आहे. एवढं महागाचं पुस्तक मी आज तुमच्यासाठी दाखवतो. याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला पण समजेल की काय मनात चालू आहे ते. तुम्हाला जाणायचं आहे, जमायचंय की नाही जमायचंय नक्की. पण बघा मग याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांच्या मनातलं समजायला लागेल काय होत आहे ते. जायचं पुढे, ठीक आहे. त्या ऑथरने पहिल्या पानावरती हे लिहिलेलं आहे, दिस बुक इज इंटेन्शनली ब्लँक. हे पुस्तक पूर्णपणे रिकामा आहे. हे दुसरं पान, तिसरं पान, चौथं पान, 5वं पान, 6वं पान, 7वं पान, 100, 112, 113वं पान, पान क्रमांक 133, पूर्ण पुस्तक रिकामा आहे. तर हे सर्व काही आपण आता स्त्रियांबद्दल पूर्णपणे जाणलेलं आहे. ठीक आहे. हे आज मी तुम्हाला एक खूप मोठं रहस्य सांगितलेलं आहे. समजलं तुम्हाला? आता तुम्हाला आयुष्यात कधीच प्रॉब्लेम नाही येणार. हे माझं नाही, त्या ऑथरचं म्हणणं आहे. आणि लोक हे 550 रुपये देऊन पुस्तक खरेदी करतात वाचण्यासाठी आणि इतरांना पण देतात भेट वस्तू म्हणून. 133 रिकामे पानं, 1 2 नाही, त्यांनी तब्बल 133 लिहिलेले आहेत, म्हणजे रिकामे ठेवलेले आहेत.
याचाच अर्थ की आपण पण दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे हे पूर्णपणे सांगू नाही शकत. लांब कशाला जायचं, आपण पण आपल्या मनात काय चालू आहे हे पण नाही सांगू शकत. ज्यावेळेस आपल्याला समजतं की माझ्या मनात हे चालू आहे, तोपर्यंत मन पुढे निघून गेलेलं आहे. आपण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मन अजून पुढे गेलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांच्याच किंवा बायकांच्याच मनात काय चालू आहे असं नाही, कोणाच्याही मनातलं काहीही जाणणे पूर्णपणे शक्य नाहीये. कारण मन हा भरपूर शक्तिशाली आहे. याची शक्ती मी प्रदर्शन केलं असतं, आपल्याकडे जपमाळा कमी पडल्या नाही, ते 7 मिनिटाचा जप केला असता त्यावेळेस समजलं असतं किती मन शक्तिशाली आहे. जेव्हा जेव्हा आपण जप करतो तर असं वाटतं आता मी जप पूर्ण ध्यानपूर्वक करेल आणि तेवढ्यातच मन निघून जातं. ही सारखी सारखी ट्रेनिंग आहे मनाला परत आणणे. तर तुम्हाला मी एक प्रकारची टेक्निक सांगतो जप करण्यासाठी, कुठलंही कार्य करण्यासाठी. आता मी फोन लावतो ठरवलं ना, एखादा फोन लावतोय त्यांना खास करून गव्हर्नमेंटमध्ये खूप भारी उत्तर देतात. गव्हर्नमेंटमध्ये मला दाखला घ्यायचा आहे, मी दाखला घ्यायला जाणार. अहो मला दाखला पाहिजे. अच्छा असं पाहिजे का, तुम्ही असं करा, हे कागदपत्र घेऊन या उद्या, आणि आपण उद्या येतो तर शनिवार रविवार असतो आणि आज सुट्टी आहे. तुम्ही असं करा, तुम्ही आता सोमवारी या. आपण सोमवारी जातो, कागदपत्र देतो, हा तुमचं काम होऊन जाईल. ऍप्लिकेशन दिलं आपण, मग 3 दिवसांनी परत येतो, आमचं दाखल्याचं काय झालं, कुठला दाखला, त्यांनी हे दिलं होतं ना अर्ज, कुठला अर्ज दिला होता, परवा येऊन गेलो होतो ना मी, मंगळवारी आलेलो अर्ज. हा तुम्ही अर्ज दिलेला, कुठे येतो, तो तुम्हाला दिला ना, अच्छा आम्हाला दिला काय, बरं मग कुठे ठेवला तो आम्ही, तर तुम्हाला माहिती कुठे ठेवला तुम्ही, असं आहे का. तुम्ही असं करा, तुमच्याकडे रिसिव्ह असेल तर मग तुम्ही रिसिव्ह नाही घेतली, अरे तुम्ही रिसिव्ह घ्यायला पाहिजे, असं करा तुम्ही परत एक अर्ज करा. तो परत एक अर्ज करतो आणि यावेळेस तो रिसिव्ह म्हणजे तुम्ही हा दाखला घेतला होता याचा आपल्याकडे प्रमाण. मग 5 दिवसांनी आठवडा बदलला, पुढच्या आठवड्यात येऊन विचारतो, अहो तेव्हा मी दाखला दिला होता, कुठला दाखला, हे रिसिव्ह आहे. अच्छा रिसिव्ह आहे का तुमच्याकडे, बसा तुम्ही थोड्या वेळ. मग लंच ब्रेक, मग असं दाखला ना, हा ते साहेब ना सुट्टीवरती आहे. ठीक आहे, मग आता साहेब सुट्टीवर कधी येणार, साहेबांना 3-4 दिवस तरी लागतील, पुढच्या आठवड्यात येतो. ते दाखल्याचं काय झालं, हा बरोबर तुमचा दाखला ना, हो होऊन जाईल, बसा तुम्ही बसा. साहेब आले का, हो साहेब येणारच आहे, त्या दिवशी साहेब नाही नेमके, उद्या सकाळी तुम्ही साहेब सकाळी येतील, तुमचं काम होऊन जाईल. आणि मग साहेब बोलतात, अरे याच्यात एक कागद कमी आहे, अहो तुम्ही हे कागद लावला नाही बरोबर, प्रमाणपत्र, ते आता उद्या घेऊन या तुम्ही, तुमचं काम लगेच होऊन जाईल. आणि ते समजा त्यांची सही शिक्का झाला आणि आपण ते दाखला दुसरीकडे घेऊन जातो, तेव्हा समजतं की तुम्ही चुकीचा दाखला आणलेला आहे. तर हे काय, याच्यामध्ये काम कधी संपणार आहे याची अंतिम वेळ नाही दिलेली. मी इथे कराडच्या भाषेमध्ये एक शब्द शिकलोय, बघूया कधी सेवा होईल, बघूया की, बघूया म्हणजे माहित नाही कधी काय होईल. तर ज्या पण कार्याला आपण अंत नाही ठरवलेला आहे की इथे हे पूर्ण व्हायला पाहिजे, नाही तर ते चालतच राहतं. जसं बायकांचं एक म्हणणं काय असतं, आमच्याकडे वेळच नाही, किचनचे कामं संपतच नाही. कारण काय, तो शेवट नाही ठरवलेला आहे की कधी हे संपवलं पाहिजे, त्यामुळे ते काम होतच राहतंय. तर जोपर्यंत तुम्ही आपण सर्व मिळून ठरवणार नाही, इच्छा नाही करणार, काय इच्छा नाही करणार की हे कार्य या वेळेस या तारखेला पूर्ण झालं पाहिजे. आता बरेच जण म्हणतात आम्ही खूप ठरवतो, पण ते ठरवलेलंच विसरून जातो की आम्ही ठरवलेलं होतं करून, आणि जरी लक्षात राहिलं तरी ते कधीच पूर्ण नाही झालेलं. तर पहिली समस्या काय होती आपली, की कार्य चालतच राहिलेलं आहे. भक्तांचं असं होतं, कीर्तनीय सदा हरी, रात्री 12 पर्यंत जप चालू आहे 16 माळा. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं सदैव जप कीर्तन करा म्हणून, रात्री सकाळपासून ते रात्री 12 पर्यंत त्यांचा जप चालू आहे. एक माळ ती उरलेलीच आहे अजूनपर्यंत. याच्याने काय होतं, जप करताना जसं काय आपल्यामधल्या ना सगळ्या सूक्ष्म चेतना जागृत होतात, सर्व ज्ञान प्राप्त झाले, सर्व आठवतं आपल्याला
मला हे करायचंय, मला ते करायचंय, तिकडून त्यांच्याकडे जायचंय, फक्त कृष्ण आठवत जप करताना. तर जपामध्ये काय शक्ती मला पण नाही माहिती, पण ते करताना सगळं आठवतं आणि ते ठेवले गेले बटनच स्विच ऑफ झालं. इच्छाच बंद, विचारच बंद झाले. घेतलं की लगेच विचार सुरू, जसं मतिमंद होऊन जातो जपमाळ ठेवल्यानंतर. तर जप करताना काय होतं माहितीये काय, आपण सर्व इंद्रियांना, जे मायेचे स्थान आहे, मन, बुद्धी, इंद्रिय, या तिन्ही ठिकाणाहून आपण माया देवीला धक्का बाहेर करतोय. त्यामुळे आपली चेतना इतकी प्रबळ होते. बरेच जण म्हणतात गुरुजी आतनं जप करून खूप डोकं दुखायला लागलं, माझं खूप विचार यायला लागले, म्हणून मी जपमाळ ठेवून दिली. एक माळ उरली होती, पण खूप त्रस्त झाला, घामाघूम झालो मी. तर काय आहे की विचारांच्या घोड्याला त्याचा लगाम नाही धरता येते आपल्याला. भगवद्गीतेमध्ये चित्र दाखवलेलं आहे, बघितलं असेल, की मन हा चालवणार आहे, सारथी आहे, आणि बुद्धी हे त्याचे लगाम आहे, आणि 5 इंद्रिय हे घोडे आहेत. तर जर मनाला आपण नाही सांगितलं, मार्ग नाही दाखवला, तर तो इंद्रियांना नुसता मारतच जाईल, पुढे पळतच जाईल. तर कुठलं पण कार्य करणार आहे त्यावेळेस कुठे संपवायचंय हे ठरवलं पाहिजे. आणि जर ते ठरवताना आपली वेळ पुढे जाते दरवेळेस, तर समजायचं की आपली ठरवायची जी वेळ आहे ती थोडी वाढवली पाहिजे. आणि जर दरवेळेस वाढवायला लागते तर का वाढवावी लागते. एक भक्त होते, त्यांना जप करायला 15 मिनिटं लागायचे एक माळ. तर त्यांना खूप जण विचारलं एवढा वेळ कसा लागतो. तर ते म्हटले बरोबर, तुम्ही घाई घाई मध्ये करतात ते मला आवडत नाही. ते करायचे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे आपण एक महामंत्र म्हटला ना तर तुमचं मन इकडे तिकडे नाही गेलं. पण 2-3 म्हटले ना की आपण माळ पडून जाईल, झोप लागेल, समजणार पण नाही. त्यामुळे गती वाढवली पाहिजे. एक मुंबईला ग्रंथ वितरण करणार होते ना भगवद्गीता. बरेच जण असं दाखवतात ना भगवद्गीता घ्या, भगवद्गीता घ्या. ते प्रभूजी तसं नाही करायचे, त्याशी गीता धरायच्या आणि सांगायचे भगवद्गीता घ्या, भगवद्गीता घ्या, भगवद्गीता. कारण त्या व्यक्तीला दिसायचं नाही, तर तो लक्षपूर्वक काय आहे काय आहे असं असेल तर दिसलं ना निघून जायचे ते. मग असं करत असले तर लक्ष नाही लागायचं, मग ते लक्ष द्यायचे. जेव्हा पण आता फेसबुक किंवा व्हॉट्सअपचे हे व्हिडिओ येतात ना, त्याच्यामध्ये खूप खूप चित्र बदलत राहतात. त्यामुळे आपण ते समाधीमध्ये निघून जातो चित्रपट बघताना वगैरे. कारण आपण 3 तासामध्ये एखादा चित्रपट बघतो, त्यांनी सहसा 6 महिन्याची मेहनत असते ती त्याला चित्रपटाला तसं बनवण्यासाठी. त्यामुळे आपल्याला वेळ चाललेला आहे आणि मी एवढं लक्ष देतो हे समजत नाही. पण जप करताना काय आपल्याला लक्ष ओतावं लागतं त्याच्यामध्ये. त्यामुळे वेळ जातच नाही असं वाटतंय, तिथे लक्ष नाही लागत. तर लक्ष नाही लागत किंवा इच्छा त्या येत नाही भगवंतांच्यासाठी. यासाठी आपल्याला इच्छा भराव्या लागतात भगवंतांच्या. तर तुम्हाला पुढे एक सांगितलेलं आहे की भगवंत कोणा लोकांसाठी इच्छा करतात, तर त्याचं उत्तर भीष्मदेव भागवतामध्ये देतात. ते या श्लोकामध्ये सांगतात, सर्वकाल कृतं मन्ये भवतां च यदप्रियं सपालो यद्वशे लोको वायोरिव घनामलिः. भीष्म म्हणाले, माझ्या मते हे सर्व अपरिहार्य काळामुळे आहे, ज्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक ग्रहातील प्रत्येक जण वाहून जातो, जसे ढग वाऱ्याद्वारे वाहून जातात. श्रीमद भागवत 1:9-14. पहिल्या स्कंदामध्ये भीष्मदेव सांगतात युधिष्ठिर आणि पांडवांना की जो शुद्ध भक्त आहे, आपल्यासारखा नाही, आपण पण त्याच्यामध्ये आहोत पण पूर्णपणे नाही, या भागामध्ये सर्व काही अपरिहार्य काळामुळे होत आहे. जसं कोरोना होता, हा काळाचा प्रभाव आहे. हा एका वैयक्तिक नव्हता, सामूहिक होता. सामूहिकतेचा उत्तर काय दिलेलं यांनी, जसे ढग वाऱ्याद्वारे वाहून जातात, तर ते वाऱ्याची इच्छा आहे, त्यामुळे ढगांना जावंच लागतं, थांबता येत नाही. जसं दादर स्टेशनला उतरायचं असेल तर इच्छा नसताना पण तुम्हाला उतरावंच लागेल, एवढी गर्दी असते तिथे. त्यामुळे त्या दरवाजात उभं नाही राहायचं कोणी.
कसं आहे की फक्त जे शुद्ध भक्त आहेत त्यांचे सर्व कार्य भगवंत ठरवतात, भगवंत त्याची इच्छा करतात. पण आपल्यासारखे आहे तर आपल्याला आपण इच्छा करावी लागते तर ते कार्य होणार आहे. तर बघा आपल्यामध्ये 2 जण इच्छा करतायत. पहिला आहे आपण आणि दुसरी आहे दुर्गा देवी. म्हणजे 3 गुणांच्या प्रभावाच्या द्वारे इच्छा येत आहे. बरोबर आहे. तर ते 3 गुणांचे जर आपण कार्य समजलो तर ते आपण कार्यांना थांबवू शकतो हळूहळू आणि आपल्या इच्छा वाढत जातील. पण आपल्या इच्छा वाढवण्यासाठी कृष्ण कथा ज्यावेळेस ऐकू त्याच वेळेस आपल्या त्या इच्छा वाढत जातील, नाहीतर नाही वाढणार. तर प्रयत्न तर खूप केले होते परंतु भगवंतांची काहीतरी वेगळीच इच्छा होती. तर असं होऊ शकतं कधी कधी. तर आपल्या पण जे इच्छा आहे ते आपण दुसऱ्याचे ऐकून ते आपल्या बनवतो. जसं यात्रेला जायचंय तर सगळे जण यात्रेला जातात म्हणून बरेच जण येतात. ती त्यांची इच्छा नव्हती, ती त्यांनी समूहाकडनं इच्छा घेतलेली आहे. तर इच्छेबद्दल आपल्याला नेहमी विचार केला पाहिजे. इच्छा ही शास्त्र ऐकल्याने निर्माण होते, कारण त्याच वेळेस आपल्याला भगवंताला काय पाहिजे, काय केलं पाहिजे ते समजतं. आता तुम्ही सर्वांनी एक महत्वाचं कार्य करायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जे काही वस्तू असतील ते थोडं लांब करा, मांडी नीट घाला जेणेकरून तुम्हाला त्रास नाही होणार. तो माईक बंद करून टाका, होता ऑन आहे सेल सांगितलेलं. आरामशीर बसता येईल असं. जर पाय दुखत असतील, पाठ दुखत असतील तसं बसा. हाताचे जे मनगट आहे ते मनगट गुडघ्यावरती राहिले पाहिजे. ठीक आहे. आणि हा जो बेंड पडतोय ना तो बेंड पडला नाही पाहिजे, इतकं मागे व्हायचं. हा इथे असं नाही म्हणून सरळ नाही करायचं, हा खांदा पण मागे गेला पाहिजे. ठीक आहे. इतकं ताट नका बसू की तुम्हाला पाठीला रग लागेल. आता तुम्हाला काय करायचंय, डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद केल्यावरती तुम्ही श्वास घेताय त्याचा आवाज ऐकायचा आणि तुम्ही श्वास सोडत आहे. तुम्हाला पंख्याचा वाऱ्याचा आवाज, बाहेरचा आवाज आणि तुम्हाला दुसरं काहीच आठवत नाही. तुम्ही नॉर्मल श्वास घेत आहात. तुम्ही पुन्हा बसलेले आहात आणि हळूहळू तुम्ही तुमचे डोळे उघडा. हरे कृष्ण. एक फेमस लेखक आहे, हरे कृष्ण. बाकी डोळे उघडू शकता सगळेजण. तर असं सांगितलेलं आहे, ज्या वेळेस सर्व आवाज शांत करतो आपण, आपल्या लांब लांब पर्यंतच ऐकू येतं आणि बुद्धी पटापट चालते. ज्या वेळेस आपल्याला घरामध्ये कामं करायची असतात तर आपले हात पेक्षा तोंड पटापट चालतं, त्याच्याने गती कमी होते. जेव्हा आपल्याला पटापट कार्य करायची, पटापट सेवा करायची तेव्हा तोंड कमी चालवायचं, अर्थात गरजेचंच बोलायचं. शाळेमध्ये 10वी 12वीची परीक्षा असते तर त्या परीक्षा आधी मुलांचं कसं असतं, अरे तू हे लिहिलं ना त्याचं उत्तर काय झालंच नाही, काल रात्रभर झोपलो नाही, तुझं काय झालेलं, तुझं कसं काय एवढं अभ्यास झालेलं आहे. तर असे गोंधळ चालू असतात, त्याच्याने बुद्धी भ्रमित होते आणि मन चंचल होतं. म्हणून प्रत्येक होतं, अरे हे उत्तर तुम्ही वाचून आलेलं आहे, फक्त मला आठवत नाही. असं होतं ना, अरे याला मी ओळखतो, मला याचं नाव काय, कुठे भेटला होता बरं. तर त्यावेळेस असं नाही करता शांत राहायला पाहिजे. आणि जे आपण आता केलेले आहे फक्त श्वासाकडे लक्ष, कारण भगवंत सांगतात प्राणोस्मी, मी प्राणवायू आहे. तर त्याच्याने मन केंद्रित होतं आणि गती मिळते प्राप्त. तर तुम्हाला पटापट कार्य करायचे असतील तर त्यासाठी मनामध्ये इच्छा असतात. बरेच जण म्हणतात की खूप कामं आहेत आमच्याकडे, काही कामं नसतात, नुसती इच्छांचं भांडणं चालू असतं. इथे भांडीचा आवाज येतोय आणि आतमध्ये भांडण चालू आहे मनामध्ये. तर त्यावेळेस तुम्ही जर सगळ्यांनी कीर्तन किंवा प्रवचन ऐकत नसाल
तर एवढं भांडण होतं आपल्या मनामध्ये, बापरे, भरपूर भांडण होतात. त्यामुळे श्लोक पाठांतर करणे, गीत गाणे हे गरजेचं आहे, जे रिकामं कार्य असतात त्यावेळेस करताना. त्यामुळे इच्छा आपल्यालाच करावी लागते. इच्छेची इच्छा केली पाहिजे. जरी आपली इच्छा नसेल तरी पण आपण इच्छा केली पाहिजे की ही माझी इच्छा आहे, तर ती हळूहळू कालांतराने आपली इच्छा होऊ शकते पूर्ण. ठीक आहे. तर तुम्हाला मी एक शेवटची राधाकृष्णाची लीला सांगून थांबवतो. जप करताना भगवंतांची लीला आठवत नाही, तर त्यासाठी माझ्या भगवंतांच्या सुंदर लीला आठवायच्या असतात. एकदा राधाकृष्ण हे वृंदावनमध्ये विहार करत असतात आणि राधा राणी आणि ललिता, विशाखा, चंद्रमुखी हे पुढे निघून जातात. तर थोड्या वेळानंतर कृष्ण येतात आणि कृष्ण येत असताना चुकून ते राधाराणीच्या पुढे, हे चंद्रासारखी, राधाराणी म्हणते नाही नाही, वाक्य चुकलेले आहे, कारण चंद्रावली ही दुसरी गोपी आहे आणि राधाराणींना तिचं नाव आवडत नाही. राधाराणींना जो राग येतो तो त्यांना राग नाही येत. प्रेमामध्ये असं सांगितलेलं आहे की जितका दुःख होतं ना तितकं प्रेम वाढतं. याचं प्रमाण काय आहे? आजचे बॉलिवूडचे गाणे, बहुतांश गाणे दुःखासाठी आहेत. आपले फेमस सिंगर कोण आहे? अरिजित सिंग. हे का फेमस झालेले आहे? दुःखाचे गाणे गाण्यासाठी. प्रेमामध्ये कसा मला तिने सोडून दिलं. तर भगवत गीतेमध्ये पण हेच श्रेष्ठ आहे की जेव्हा राधा आणि कृष्णावरती रागवतात तेव्हा भगवंतांना अधिक प्रेम दाखवता येतं. तेव्हा ललिता देवी सांगतात की तुमच्यासाठी एक मेसेज ठेवलाय राधा राणीने, ते ऐकायचं आणि लगेच घरी निघून जायचं. कृष्ण म्हणतात काय मेसेज आहे माझ्यासाठी? ते सांगतात की राधा राणी आमची गुंज मणी सारखी. गुंज मणी जर तुम्ही बघितलं असेल तर गुंज मणी मध्यभागी लाल असतो, मध्यभागी काळा असतो आणि बाहेरनं लाल असतो. तर राधा राणी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी रागवते, म्हणजे पुढे फक्त काळी आहे म्हणजे राग येतोय, आणि बाकीची लाल आहे म्हणजे मृदू आणि प्रेमळ आहे. पण तुम्ही कृष्ण, तुम्ही पोपटासारखे आहात. तुमचं बोलण्यामध्ये फक्त समोरचा तोच लाल आहे, बाकी तुम्ही पूर्ण हिरवे आहात, म्हणजे पूर्ण रागिष्ट आहात. ऐकलं? जा घरी. आता पाठवून देतात ललिता देवी कृष्णाला घरी. आता भगवंत म्हणतात मला तर राधा राणींची माफी मागायची तर आहेच, आणि मी जाऊ नाही शकत तर काय झालं, मी युक्ती लावेल. भगवंत इच्छा करता. आता ते काय सांगतात नंद महाराजांना, नंद महाराज बरेच दिवस झालेत ना, जे बाजूचे राजा आहेत वृषभानु राजा, त्यांना आपण कधी बोलवलं नाही आपल्या घरी, बरेच दिवस झालेले आहेत, तर असं करूया ना आपण त्यांना उद्या नाश्त्यासाठी बोलवू इकडे. नंद महाराज म्हणतात हो हो बरोबर आहे, बोलवलं पाहिजे. आणि ते लगेच दूताला पाठवतात की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आमच्या इथे नाश्त्यासाठी या. म्हणजे राधा राणींना यावंच लागणार त्यांच्या घरी. मग राधा राणींना समजते की कृष्णाने जाणून बुजून बोलवलेलं आहे. आता राधा राणींना पाहिजे की कृष्ण बोलले पाहिजे, पण समोरनं नाही बोलायचं की मला बोलायचं आहे करून. एकदम अवघड आहे ना मनातलं समजणे. तर राधा राणी कृष्णाला बघितल्यावर ती धासतात आणि लगेच राग पण दाखवतात. मी इम्प्रेस नाही झाली, अजून राग आहे माझा, शिल्लक आहे अजून. मग काय आता सकाळची वेळ आहे ना, नाश्ता सकाळी करायचा असतो. तर वृषभानु राजा, कीर्तिदा आणि राधा राणी बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे सूर्योदय झालेला आहे. तर सूर्योदयाचा जो प्रकाश आहे तो येतोय, बरोबर आहे. तर तो येतोय आणि काय होत आहे की तो प्रकाश पुढे जातो. नाही, समोर नाही येते, राधा राणीच्या चेहऱ्यावरती येते सूर्यप्रकाश, आणि समोरच्या बाजूला जिकडनं सूर्योदय होतोय तिथे नंद महाराज, यशोदा मैया आणि कृष्ण बसलेले आहेत. तर भगवंतांच्या मागनं सूर्यप्रकाश येतोय आणि राधा राणी समोर बसले आणि जाणून बुजून समोर नाही बघते, खालीच बघतायत. तर कृष्ण काय करतात, जाणून बुजून असं थोडं डोकं वरती करतात. त्यांच्या डोक्याची सावली राधा राणीच्या पायाच्या जवळ जाते. राधा राणी पाय मागे करते तर ते अजून डोकं वरती करतात. मग राधा राणी समजते माफी मागतायत ना, तर मग ते काय करतात, थोडे पाय मागे अजून घेतात आणि ते सावलीवरती खाली काय पडलंय म्हणून असा हात लावतात, म्हणजे ठीक आहे माफ केलं जा. तर हे अशा अनेक लीला होतात जे स्मरण करून आपल्याला कृष्णाबद्दल प्रेम वाटतं. जेव्हा भगवंत लहान होते, तर जसं बालक पण लहान असतात, तर ते पण भगवंत खूप मस्ती करायचे.
आणि लहान मुलांचं एक कार्य असतं, काय माहित रात्री रडायला लागतात जोरजोराने. तर कृष्ण जे आहे झोपलेले यशोदाबाई जोरजोर रडायला लागतात. यशोदा म्हणतात, अरे काय झालं? नाही म्हणजे मला भूक लागलेली. अच्छा भूक लागली, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे रात्री भूक लागते मुलांना. मग काय दूध देऊ तुला? नाही दूध नकोय. मग लोणी खाणार? लोणी नकोय. ताक देऊ? ताक नकोय. मग काय पाहिजे तुला? तर कृष्ण काय म्हणतात, मला एक भला मोठा लोण्याचा गोळा पाहिजे आहे. यशोदा म्हणतो, तू कुठे बघितला एवढा मोठा गोळा? तो वरती आकाशात आहे. यशोदा म्हणते, अरे तो गोळा नाहीये, तो ना हंस आहे, हंस. आणि तो हंस तो विहार करतोय करून. आणि हे जे ढग आहे, ढग दिसतात ना, ते सांगतात की हे नदी आहे, या नदीमध्ये तो हंस विहार करतोय. तो लोण्याचा गोळा नाहीये. कृष्णाचा हंस आहे तो. अच्छा, हे नंद महाराजांनी मला सगळे जे पक्षी दिले सगळे मोरच आहेत. किती मोर खेळायचं मोरांसोबत? मला हंस पाहिजे, तो मला हंस द्या. नंद महाराजांनी मला एक पण हंस नाही दिलेला, मला हंस पाहिजे तो. यशोदाबाई शेवटी श्लोकांमध्ये म्हणतात, अरे मेरे बाप झोपून जा रे, तो हंस नाहीये तो. कृष्ण तर नाही ना बघ, तो निघून चाललाय लवकर लवकर. कारण ढगांमुळे काय वाटतंय जसं काही चंद्र निघून चाललाय पुढे. ते यशोदाबाई म्हणतात, नाही नाही तो चाललाय बघ, मला पाहिजे, मला तो आत्ताच हंस पाहिजे. तर कृष्ण असं रात्रभर यशोदाबाईला सतवतात. तर एक आचार्य होऊन गेलेले प्रबोधानंद सरस्वती, त्यांनी हा श्लोक म्हटलेला आहे की भगवंतांचं असं रडगाणं ऐकून मला मृत्यूच्या समयी हे भगवंतांचं जे नाटकेपणा आहे तो स्मरण झाला पाहिजे, जेणेकरून मी पण त्या लीलेमध्ये प्रवेश करेन. भगवंतांच्या अशा अनेक लीला आहेत जे तुम्ही स्मरण ऐकाल तर ते स्मरण होतील. तुम्हाला नक्कीच कोणाला तरी ही लीला आठवणारच आज उद्यामध्ये तरी. कोणी लहान मुलं मस्ती करतील किंवा कोणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील, त्यांच्यामध्ये बघून तुम्हाला राधाकृष्ण आठवतील. तर अशा अनेक लीला ऐकून मग आपल्या इच्छा निर्माण होतात. तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.